नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे। तुम्हाला नारी शक्ती ॲपमध्ये तुमचं फॉर्म पेंडिंग दाखवत असेल किंवा अप्रूव्ड दाखवत असेल किंवा इन रिव्ह्यू दाखवत असेल किंवा रिजेक्टेड किंवा डिसअप्रूव्ड असे काही ऑप्शन्स तुम्हाला दाखवत असेल। जास्तीत जास्त लोकांचं सध्या पेंडिंग आहे। तर याचा अर्थ काय? पेंडिंग म्हणजे तुम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही। तुमचं जे आहे फॉर्म सबमिटेड झालेला आहे आणि आता तो रिव्ह्यूमध्ये जाणार आहे। द सर्वे हॅज बीन फाईल्ड म्हणजे तुम्ही सर्वे फाईल केलेला आहे बट नॉट इट सबमिटेड फॉर रिव्ह्यू। आता ते जे आहे रिव्ह्यूसाठी सध्या गेलेला नाही आहे। जसा रिव्ह्यूसाठी येईल तसं तुमचा फॉर्म जो आहे अप्रूव्ह होईल किंवा इन रिव्ह्यू जेव्हा दाखवेल तर तेव्हा समजून जायचं तुम्हाला की रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे। सध्या पेंडिंगमध्ये आहे। ऑटोमॅटिकली तुमचा फॉर्म जो आहे रिव्ह्यूमध्ये जाईल। तुम्हाला काही इथे करायची गरज नाही ज्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे त्यांच्यासाठी। त्यानंतर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे त्यांचं काम झालेलं आहे, या योजनेमध्ये त्यांना आता निधी मिळेल। तर त्यांचं फॉर्म जो आहे मंजूर झालेला आहे म्हणजेच त्यांना या योजनेमध्ये स्वीकारला गेलेला आहे। इन रिव्ह्यू म्हणजे पेंडिंगचं तुमचं जे आहे आता रिव्ह्यूमध्ये आलं आहे म्हणजे चेक करणं सुरू आहे तुमचा फॉर्म आणि चेक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे आहे कळवण्यात येईल। म्हणजेच तुम्हाला जे आहे वेटिंगचं जे आहे तुम्हाला मग अप्रूव्ड किंवा मग डिसअप्रूव्डमध्ये टाकण्यात येईल। याच्यामध्ये तुम्हाला रिजेक्टेडमध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा डिसअप्रूव्डमध्ये टाकू शकतात। रिजेक्टेडमध्ये जर टाकलं तर तुम्ही या योजनेतून बाहेर गेला, सर्वेक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेले नाही, पुन्हा सबमिटसुद्धा तुमचा फॉर्म होणार नाही म्हणजे रिजेक्टेडमध्ये चालला जाईल। परत तुम्हाला फॉर्म करता जो आहे एडिट करता येणार नाही यामधून। डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट। डिसअप्रूव्ह ज्यांचं झालं आहे ते एडिट करू शकतात आणि पुन्हा मग त्यांना जे आहे चेंजेस करून जे काही चेंजेस दाखवले असतील ते तुम्हाला दुरुस्त करून पुन्हा तुम्हाला सबमिट करावा लागेल। तर अशा टाईपनं हे जे आहे डिफरंट ऑप्शन्स यांनी दिलेले आहे। तर तुमचा जर पेंडिंगमध्ये असेल तर काळजी करू नका। अप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही या योजनेमध्ये आला आहात। इन रिव्ह्यू असेल तरी काळजी करू नका, ते अप्रूव्ह होऊन जाईल। जर रिजेक्ट झाला असेल तर मग तुम्हाला नव्यानं जे आहे दुसरा नंबर वगैरे टाकून तुम्हाला करून बघावं लागेल आणि डिसअप्रूव्ह झाला तर मग तुम्हाला एडिट करून जे आहे परत रिसबमिट करायचं आहे।